गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण ACF अकॅडमी वडूज यांच्या मार्फत आपण ऑनलाईन क्लासेस चालू करत आहोत. या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण काय करत आहोत, आपल्याला 10th स्टँडर्डला जे चॅप्टर आहेत, जो सब्जेक्ट आहेत अल्जेब्रा आणि जॉमेट्री, या अल्जेब्रा आणि जॉमेट्री सब्जेक्ट थ्रू आपण आपल्याला लास्ट इयरला आलेल्या क्वेश्चन पेपर मधील जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन पेपर आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आपण लास्ट 5 इयर्सला जे कॉम्पिटिटिव्ह SSC ला जे क्वेश्चन येतात ते क्वेश्चन आपण काय करणार आहे, आपण प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन आणि डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय कळेल की तुम्हाला ते परीक्षेला पेपरमध्ये क्वेश्चन कोणत्या प्रकारे विचारला जातो, कोणकोणत्या टॉपिकवर विचारला जातो, कोणकोणत्या कन्सेप्टवर विचारला जातो, हे आपल्याला त्याच्यावरून काय होईल समजेल. आणि जेणेकरून आपल्याला पूर्ण हा वेळ आपला फापट पसारा जो अभ्यास करण्यात आहे एका वेळ वाया जाण्यापेक्षा तो आपण एक एक्झाम मध्ये करेक्ट म्हणजे कोणकोणता अभ्यास करणार आहे हे आपल्याला समजेल आणि कोणकोणत्या टॉपिकवर किती वेटेज दिलेला आहे हे समजेल. त्याच्यानुसार आपण काय करतोय, अभ्यास करतो. आज आपण आपला अल्जेब्रा 10th स्टँडर्डचा जो टॉप सब्जेक्ट आहे कोणता, अल्जेब्रा, त्या अल्जेब्रा टॉपिकवरील फर्स्ट चॅप्टर जो आहे कोणता, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलवर आपण काय करणार आहे, आपण जे लास्ट इयरला आलेले क्वेश्चन पेपर आहेत, क्वेश्चन पेपरला जे क्वेश्चन आलेला आहे त्या क्वेश्चनचा आपण काय करणार आहे, अभ्यास करणार आहे. म्हणजे काय करणार आहे, आपण जे एक्झामला जे पेपरमध्ये क्वेश्चन येतात म्हणजे MCQ असेल, 1 लाइनरचे क्वेश्चन असेल, 2 मार्कचे असतील, 3 मार्कचे असतील, 4 मार्कचे क्वेश्चन असतील, ते क्वेश्चन कोणकोणत्या पद्धतीनं कशा स्टेपनं सोडवले आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुमचा बोर्डाच्या क्वेश्चन पेपरचा एक सराव होईल त्यापेक्षा एक अभ्यास होईल की आपल्याला पेपरला नक्की विचारलं काय जातं, आपल्याला पेपरमध्ये काय काय येतंय, MCQ ला कोणता क्वेश्चन येतोय, 1 मार्कला कोणता क्वेश्चन येतोय, हे आपल्याला हे चॅप्टर मधून समजणार आहे. आणि आपण यांची PDF करण्याचा अर्थ काय आहे की आपण जे आपल्याला एक्झाम ओरिएंटेड जेवढे क्वेश्चन आहेत, असे नाही की एक्झामला हेच क्वेश्चन येतील, नाही. एक्झामला म्हणजे काय, याची कन्सेप्ट म्हणजे बाबा नो काय की एखादी कन्सेप्ट शिकून त्या कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन येणार आहे. आणि ते आपण काय करणार आहे, मागच्या 5 वर्षाचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्या सगळ्या क्वेश्चन पेपर मध्ये काय केलंय, जे सर्च करून पाहिलेले आहेत क्वेश्चन, ते क्वेश्चन मी फक्त काय केलेत, एका चॅप्टर वाईज घेतलेले आहेत. म्हणजे काय की फर्स्ट चॅप्टर आहे आपला अल्जेब्राचा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. म्हणजे त्यात कोणकोणते क्वेश्चन येतात, 1 मार्कला कोणता येतो, MCQ ला कोणता येतो, 2 मार्क्सला कोणता येतो, हे क्वेश्चन पेपर काय केलेत आपण एकत्र केलेत. हे क्वेश्चन सगळे एकत्र करून काय केले, त्याची एक PDF तयार केली. अशी प्रत्येक चॅप्टरचे आपण काय करणार, एक क्वेश्चन काढून त्यांची PDF तयार करून त्यांचं सोल्युशन सुद्धा देणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचा काय होईल, तुम्हाला अभ्यास कळेल, तुमची रिव्हिजन होईल आणि ते तुम्हाला सोडवण्यासाठी काय होईल, इझी जाईल. म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला तर वेळ देणारच आहे इथं सोडवायला. काय करणार आहे, आपण 2-3 क्वेश्चन बेसिकचे पाहू, नंतर तुम्हाला होमवर्क टाईप सुद्धा क्वेश्चन तुम्ही सोडवायचे आहेत. तर होमवर्क टाईप क्वेश्चन सोडवले म्हणजे तुम्हालाही कळेल की नक्की पेपरला क्वेश्चन कशा विचारला जातो. आता काय करणार आहे, इथं प्रत्येक क्वेश्चनचा आपल्याला कन्सेप्ट, आता कन्सेप्ट ही प्रत्येक क्वेश्चनची तुम्हाला सांगणं म्हणजे आपला वेळ जाणार आहे भरपूर. मग त्यासाठी आपण काय करतोय, आपण प्रत्येक चॅप्टरची प्रत्येक कन्सेप्टची वेगवेगळे व्हिडिओ बनवतोय आणि ते आपण काय करतोय, युट्यूबवर पुन्हा रिअपलोड करतोय. अपलोड पण केलेले आहेत, काय रिअपलोड पण करतोय. जेणेकरून काय करावं, नवीन स्टुडंटचा आपल्याला त्याला काय करावं, समजावं की काय काय कन्सेप्ट आहे. चॅप्टर वाईज आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. आता आपण काय बघतोय, फक्त क्वेश्चन बघतोय. तुम्हाला तुमच्या अल्जेब्राच्या टॉपिक मध्ये, चॅप्टरच्या प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस सेट तुम्ही तर सोडवलेला आहे आणि मी पण सोडवून घेतोच. लेक्चर मध्ये प्रत्येक प्रॅक्टिस सेट, जसे कन्सेप्ट शिकवतो, कन्सेप्ट झाला का त्याचा प्रॅक्टिस सेट असतो. सगळ्याचे प्रॅक्टिस सेट झाल्यावर शेवटी प्रॉब्लेम सेट असतो. प्रॉब्लेम सेट झाले काय, एक्स्ट्रा क्वेश्चन पण असतात. मग तसेच आपल्याला काय करायचं, जे आपल्याला सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत, प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन आहेत, प्रॉब्लेम सेट आहेत, हे सगळे सोडवले का नाही काय आपल्याला इझी जाईल, चॅप्टर इझी जाईल. आणि पेपरला काय काय येतं हे आपल्याला समजेल की पेपरमध्ये कोणत्या रिलेटेड क्वेश्चन येतो. आता जो आपण शिकणार आहे हे काय आहेत, हे क्वेश्चन जे पाहतोय आपण, हे क्वेश्चन जे आहेत आपले, हे क्वेश्चन काय आहेत, एक्झाम ओरिएंटेड आहेत. म्हणजे काय की बाबांनो, हा पहिला क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन मध्ये काय विचारलं, MCQ विचारला जातो. मग MCQ मध्ये पहिल्या क्वेश्चनची लेवल काय, किती लेंदी आहे, किती हार्ड आहे, किती इझी आहे, तर त्यांनी ते क्वेश्चन दिलेलं आहे. आणि क्वेश्चन कोणत्या इयरला विचारलेला आहे हा पण मी इथं मेन्शन केलेला आहे. जेणेकरून तुम्हाला काय जावं, त्याच्यातून कळावं की कोणता क्वेश्चन कोणत्या चॅप्टर मध्ये कोणत्या इयरला विचारलाय, त्याची डिफिकल्टी लेवल किती आहे. त्याच्यातून तुम्हाला कळेल की आपल्याला कोणत्या ओरिएंटेड म्हणजे कोणत्या दिशेने अभ्यास करायचा आहे.
म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो एक्झाम पेपर सोपा वाटेल आणि त्याचा सराव होईल. कसा आहे, एक्झाम पेपरला बसलं का भीती निर्माण होते, बरोबर. मग भीती निर्माण झाली का आपण काय करतो, डिप्रेशन मध्ये जातो. डिप्रेशन मध्ये गेले का सोडवायला वेळ लागतो. मग तसं न करता आपल्याला जर समजलं, आपण एक्झाम ओरिएंटेडच अभ्यास केला, आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम ओरिएंटेडच अभ्यास करायचा आहे. आपल्याला बाकीच्या सारखं सगळ्या बरोबर बसून नाही करायचं, आपल्याला स्मार्ट वर्क करायचं, बरोबर. आणि स्मार्ट वर्क कशानुसार होतं की आपण काय करतो, मागचे क्वेश्चन पेपर आपल्याला चाळता आले पाहिजे, त्याच्यात बघितलं पाहिजे आपण. मुलं काय करतात, मुलं नुसतं आपलं पुस्तक घेणार, पुस्तकात जेवढं आहे तेवढं कन्सेप्ट सर शिकवतात तेवढेच करणार नाही, तसं नाही करायचं. आपण काय करायचं, आपण क्वेश्चन पेपर पाहायचा, मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर पाहिजे, बोर्डाचे क्वेश्चन पेपर पाहिजे, ज्याच्यात काय दिलंय, कोणता चॅप्टर आहे, त्या चॅप्टरला वेटेज किती आहे, किती प्रश्न आलाय, याच्यावरून जर आपल्याला अभ्यास केला की आपल्याला काय सगळं की बाबा हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन किती मार्काचा आहे, हा वन लाईनर क्वेश्चन आहे, त्याला वेटेज किती आहे, त्याच्यातून आपल्याला सोडवण्याचा वेळ किती लागतो, ह्या गोष्टी आपण काय करायच्या, फॉलो घ्यायच्या. ठीक आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला हा आपला पहिला चॅप्टर आहे, कोणता, चॅप्टर 1 आहे अल्जेब्राचा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता या चॅप्टरचं वेटेज अप्रॉक्सिमेटली वेटेज याचं असतं 12 मार्क, म्हणजे कमीत कमी हा चॅप्टर तुम्हाला 12 मार्कला विचारला जाऊ शकतो. मग 12 मार्क विचारणार आहेत, मग ते 12 मार्क कशात स्वरूपात येतात, एमसीक्यू ला किती मार्क असतात, 2 मार्काचे किती क्वेश्चन असतात, 1 मार्काचे किती क्वेश्चन असतात, हे आपल्याला याच्यातून पाहायचं आहे. ठीक आहे. मग हे आपल्याला रेग्युलर पाहिलं की मग तुम्हाला समजेल की हळूहळू हे 12 मार्काचं वेटेज कुठे दिले, म्हणजे आपण बाकीच्या गोष्टी करायच्या काय करतो, हळूहळू टाळतो. म्हणजे जे आपण टाळणार आहे की बाबांनो, डेफिनेशन प्रत्येक वेळेला चॅप्टरला विचारले जाते का, नाही ना, त्याच्यावर प्रॉब्लेम विचारला जातो, किंवा अल्जेब्राचे असतील, जॉमेट्रीचे थेरम असतील, थेरम प्रत्येक वेळेलाच विचारलं जातात, हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करतोय, चॅप्टर पहिला बघतोय अल्जेब्राचा, कोणता, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता त्याची पहिल्यांदा थोडीफार बेसिक कन्सेप्ट सांगतो, काय आहे नक्की या चॅप्टर मध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. या चॅप्टरच्या नावातच सगळं आहे बघा, लिनियर इक्वेशन. लिनियर म्हणजे काय रे, लाईन, एक सरळ रेषा. म्हणजे काय, एका सरळ रेषेत ज्याचा ग्राफ येतो त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. बघा, लिनियर म्हणजे काय, सरळ लाईन असते, म्हणजे लिनियर काय, म्हणजे एका लाईन मध्ये. कारण जो आपण चॅप्टर मध्ये पुढे शिकवणार आहे तिथे आपल्याला 2-3 मेथड शिकायच्या आहेत. कोणकोणत्या मेथड शिकायच्या, इलिमिनेशन मेथड आहे, ग्राफिकल मेथड आहे, परत डिटर्मिनंट, क्रॅमर्स रूल आहे. त्यानुसार जे ग्राफिकल मेथड शिकतोय आपण, त्या ग्राफिकल मेथड मध्ये एक ग्राफ काढलेला असतो, तुम्हाला इक्वेशन दिलेला असतात, त्याच्यावरून तुम्ही ग्राफ तयार करता. मग तो ग्राफ आपल्याला कोणत्या स्वरूपात देणार आहे, तर तो एका लाईन स्वरूपात देणार आहे, लिनियर स्वरूपात देणार आहे, म्हणून त्याला त्यांनी नाव दिलंय लिनियर इक्वेशन. याचा अर्थ इज इक्वल टू 0, म्हणजे कोणतंही इक्वेशन हे इज इक्वल टू च्या फॉर्म मध्ये लिहिलेलं असतं. 0 इज इक्वल टू पुढे काहीतरी टर्म असते, कॉन्स्टंट टर्म असते, त्याच्या स्वरूपात लिहिलं जातं. मग तसं आहे. आणि इथं बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. 2 व्हेरिएबल म्हणजे काय, 2 व्हेरिएबलचं यूज करू, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहूया, बघा इकडं माझ्याकडे काय इक्वेशन आहे, समजा फॉर एक्झाम्पल मध्ये घेतलं 3x + 2y इज इक्वल टू 5. हे इक्वेशन आहे, बरोबर का नाही. या इक्वेशन मध्ये हा x आणि हे y, हे दोन काय आहेत रे, हे 2 व्हेरिएबल आहेत, बरोबर का नाही. हे 2 व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. ह्या 2 व्हेरिएबल मध्ये हा x व्हेरिएबल आहे, हा y व्हेरिएबल आहे, बरोबर. ह्या x व्हेरिएबलचा हा 3 काय आहे, कोइफिशियंट आहे. काय हा आपला 3 कोइफिशियंट आहे. या y चा हा 2 काय आहे, हा कोइफिशियंट आहे. आणि जो सिंगल दिसतोय नुसता, ज्याला व्हेरिएबल नाही, त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट. काय म्हणतो आपण त्याला, कॉन्स्टंट. म्हणजेच काय, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय, एन इक्वेशन. बघा डेफिनेशन काय सांगतो, एन इक्वेशन विच कंटेन 2 व्हेरिएबल, म्हणजे ज्याच्यात 2 व्हेरिएबल असतात, बरोबर. आणि त्याची डिग्री, बघा इकडं काय म्हणतोय डेफिनेशन मध्ये, डेफिनेशन मी सांगतोय की एन इक्वेशन in which two variable and degree of each variable is one, then it is called
लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ही आपली चॅप्टरची काय डेफिनेशन आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कशाला म्हणायचं, तर इकडे बघा आता इथं दिले अन इक्वेशन इन विच टू व्हेरिएबल म्हणजे काय की एखाद्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल असावेत. मग कोणकोणते असतात आपल्याकडे ए टू झेड मध्ये अल्फाबेटिकली आहेत, अल्फाबेट्स आहेत. मग ए टू झेड मध्ये तुम्ही कोणतेही 26 अक्षरांमधले अल्फाबेट वापरू शकता. म्हणजे काय दोन व्हेरिएबल म्हणजे कोणकोणते, समजा एक्स असेल वाय असेल बरोबर, कोणाकडे ए असेल बी असेल बरोबर, असे आपण कितीही व्हेरिएबल असतील आपल्याकडे 26 व्हेरिएबल पैकी तुम्ही दोन कोणतेही वापरू शकता. आणि इथं बघा पुढे काय दिलंय, डिग्री ऑफ विच व्हेरिएबल, डिग्री ऑफ इच व्हेरिएबल म्हणजेच काय, जर माझ्याकडे इक्वेशन आहे बघा फॉर एक्झाम्पल 7x + 5y = 2, हे माझ्याकडे एक लिनियर इक्वेशन आहे. या लिनियर इक्वेशन मध्ये हे दोन व्हेरिएबल आहेत, दिसतायत का हे दोन व्हेरिएबल एक्स आणि वाय, याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल म्हणतो बरोबर, हे व्हेरिएबल आहे. आणि ह्या व्हेरिएबलची डिग्री असते. डिग्री म्हणजे काय की त्याची पॉवर त्याच्या डोक्यावर, आता इथं एक्स आहे, एक्सच्या डोक्यावर काय नाही नसतं पण याची पॉवर असते 1, कळतं, याची पॉवर असते 1. सेम ॲज इट इज हा वाय आहे, वाय ची पण पॉवर किती आहे 1 बरोबर. म्हणजे ह्या दोन व्हेरिएबलची डिग्री किती आहे 1 आहे. म्हणून त्यांनी म्हणले डिग्री ऑफ इच व्हेरिएबल, प्रत्येक व्हेरिएबलचं डिग्री ही 1 पाहिजे, तरच आपण त्या इक्वेशनला काय म्हणतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ते आपण पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट सांगतो. क्लिअर आहे. म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल कळाले कोणकोणते व्हेरिएबल आहे, हे एक्स आणि वाय जे दिसत आहे ते व्हेरिएबल आहे. पण एक्सच्या व्हेरिएबलच्या पुढे जे लिहिलेले आहेत अंक आहेत बरोबर का, म्हणजे हा काय आहे, हा कोएफिशियंट आहे. कोणाचा कोएफिशियंट आहे, एक्सचा कोएफिशियंट आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो काय कोएफिशियंट ऑफ एक्स, काय म्हणतो आपण त्याला कोएफिशियंट ऑफ एक्स. आणि हा काय आहे वायचा कोएफिशियंट आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो कोएफिशियंट ऑफ वाय. काय म्हणतो आपण त्याला कोएफिशियंट ऑफ वाय. आणि जो इज इक्वल टू साइनच्या पुढे आहे त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट. त्यांना काय म्हणतो आपण कॉन्स्टंट. जो मॅथमॅटिकल मध्ये आपण काय असं इक्वेशन लिहितो काय 7x + 5y = 2, म्हणजे ज्यातला 7 हे 5 हे दोन्ही कोएफिशियंट आहेत कुणाचे एक्स आणि वाय व्हेरिएबलचे, आणि हा 2 काय आपला कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपलं 7x + 5y = 2 हे काय आहे आपले इक्वेशन आहे. काय आपले इक्वेशन आहे, कळतंय. हे आपल्याला आता लिहून घ्यायचं, कळतंय. थोडं कन्सेप्ट तुम्ही काय करत चाला लिहून चालत ठीक आहे. नोट्स तर अपलोड केल्या जातीलच, पण त्याचबरोबर तुम्हाला जर शिकवतोय बेसिक कन्सेप्ट शिकवताना या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत की आपल्याला पेपरला नक्की काय दिलं जातं, की काय विचारलं जातं, काय बेसिक कन्सेप्ट आहे, तर हे आपल्याला व्यवस्थित द्यायचं. ठीक आहे. हे तुम्ही लिहून घ्यायचं व्यवस्थित. चला 2 मिनिटात लिहून घ्या. काय काय दिले, हे डेफिनेशन आहे आणि इक्वेशन मध्ये नक्की काय काय असतं, कशाला कोणत्या टर्मला कोणकोणतं नाव आहे हे त्यांनी आपल्याला काय करून दिले, प्रूव्ह करून दिले, हे बघायचं आपल्याला. चला लिहून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. पुढे बघा आता त्याचा आपल्याला काय बघायचं आता जनरल फॉर्म. सेकंड एक कन्सेप्ट आहे आपल्याला जनरल फॉर्म. आता हे फक्त तुम्हाला थोडं बेसिक सांगतो, कारण मला जे प्रश्नपत्रिकेत जे विचारलं जातं ते फक्त पाहिजे. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन बघा. जनरल फॉर्म एक कन्सेप्ट आहे तुम्हाला बुक मध्ये. जनरल फॉर्म म्हणजे इक्वेशन लिहिलं कसं जातं, तर इक्वेशन लिहिण्याच्या पद्धती आहे ax + by + c = 0. ठीक आहे. आपलं जे लिनियर इक्वेशन असतं हे जनरल फॉर्म मध्ये कशात लिहिलं जातं ax + by + c = 0. म्हणजे याच्यात a आणि b, मगाशी मी तुम्हाला अंक सांगितलेत बरोबर का नाही, म्हणजेच याच्यात a आणि b हे काय आहेत कोएफिशियंट आहेत. काय हे कोएफिशियंट आहेत बरोबर. कुणाचे हे कोएफिशियंट आहेत, एक्स आणि वायच्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट आहेत बरोबर का नाही, म्हणजे हे कोएफिशियंट आहेत. नंतर एक्स आणि वाय हे काय आहेत, एक्स आणि वाय हे दोन्ही आपले व्हेरिएबल आहेत बरोबर का नाही, हे आपण लिहिलं मागच व्हेरिएबल आहे. ठीक आहे. आणि सी आपला काय आहे, हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक लिनियर इक्वेशन लिहिण्याचा हा एक जनरल फॉर्म आहे, हे लक्षात ठेवा. आपण काय करतो कॉन्स्टंट शेवटी काय करतो = साइनच्या पुढे लिहितोच बरोबर, पण हा एक जनरल फॉर्म आहे, हा एक लक्षात ठेवायचा. काय ax + by + c = 0 बरोबर. मग आता इथून पुढे लिनियर इक्वेशन तयार झाल्यावर आपल्याला एक्झामला पुढे काय आहे, तर लिनियर इक्वेशन तयार झाल्यावर पुढे आहेत आपल्याला मेथड बरोबर. हा एक लिनियर इक्वेशन झालं. समजा फॉर एक्झाम्पल मला सांगा आता
3x + 5y = 2. बरोबर, हे एक आपलं काय आहे, लिनियर इक्वेशन आहे. बरोबर, हे एक लिनियर इक्वेशन आहे. आणि एका लिनियर इक्वेशनला अजून एक लिनियर इक्वेशन आलं. कोणतं इक्वेशन आलं बाबांनो? 7x बरोबर + 5y = 7x 5y = 10. बरोबर, हे एक दुसरं इक्वेशन आलं. मग ज्या वेळेला एकापेक्षा अजून एखादं इक्वेशन ऍड होतं त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. बरोबर, त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस, म्हणजे लगतचे सलग आलेले 2 इक्वेशन. मग या 2 इक्वेशन मधून तुम्हाला काय विचारलं जातं की व्हेरिएबलची व्हॅल्यू काढा विचारलं जातं. कळतंय? काय विचारलं जातं? व्हेरिएबलची व्हॅल्यू काढा म्हणून विचारलं जातं. ठीक आहे, म्हणजे आपले 2 व्हेरिएबल एक्स आणि वाय, त्या एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढा म्हणून विचारलं जातं. क्लिअर आहे? मग एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय कसं काढणार? एक काय आपण मेथड शिकलेलो आहे. पहिली मेथड आपण शिकलो इलिमिनेशन मेथड. बरोबर ना? एलिमिनेशन मेथड मध्ये काय करणार की बघणार की कोणताही एलिमिनेशन आपल्याला एलिमिनेट करता येतो, कोणता व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करता येतो. समजा इथं +5y इथं पण +5y, म्हणजे मी जर सबट्रॅक्शन केलं तर हा +5y - 5y काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे का नाही? म्हणजे जेणेकरून मला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मिळेल. हे तुम्हाला आता मी प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये हे सोडून देणार. जसं जसं आपल्याला क्वेश्चन येईल तसं तसं मी तुम्हाला सांगतो. आता एक कन्सेप्ट समजून घेऊ. ठीक आहे, मग आता आपण पहिला क्वेश्चन बघूया. आता आपल्या क्वेश्चन मध्ये पेपरमध्ये पहिला क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. पहिला क्वेश्चन आहे बघा. आता इथं हा क्वेश्चन विचारलाय क्रॅमर्स रूल होतं. आता तुम्ही ऑलरेडी कन्सेप्ट शिकला चाल पेपरला, तरी पण मी पहिल्यांदा क्रॅमर्स रूल काय आहे, डिटर्मिनंट काय आहे हे तुम्हाला सांगतो. इकडे बघा काय विचारलं क्वेश्चन. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय. बघा एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल आहे आणि तिथे काय दिलंय, इफ dx = 49 and dy = -63 and d = 7, then what is the value of y? तुम्हाला व्हॅल्यू विचारली y ची. बरोबर, आता हे आपण कन्सेप्ट शिकलोय डिटर्मिनंट, क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलच्या आधी असतो डिटर्मिनंट. डिटर्मिनंट काय म्हणजे काय, जो आपल्याला एका फॉर्म मध्ये दिलेला असतो. कोणता? हा फॉर्म असतो बघा आपल्याला हा फॉर्म दिला असतो. मोड मध्ये एक फॉर्म असतो काय, त्यात व्हेरिएबल असतात किंवा टर्म असतात. कोणते? A B C D 4 टर्म असतात. बरोबर का नाही? आणि डिटर्मिनंट म्हणजे त्याला आपण डी न सुद्धा दर्शवू शकतो. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते बघा, आपल्याला ह्या ज्या मोड मध्ये आहेत, ज्या अंक आहेत, ज्या किंवा संख्या आहेत, यांचं काय करतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. बघा इकडे यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि मायनस करतो. म्हणजे काय बघा, A × D. बघा इथं फर्स्ट टर्म आहे लास्ट टर्म आहे, म्हणजे या दोघांचं काय करतो आपण? मल्टिप्लिकेशन करतो. A × D आणि मायनस काय करतो? B × C, म्हणजे दुसरे आणि तिसरी टर्म B × C. आणि याची जी व्हॅल्यू मिळेल तीच व्हॅल्यू आपली असते डिटर्मिनंटची व्हॅल्यू. काय असते आपल्याला? डिटर्मिनंटची व्हॅल्यू. कळते? आणि मग त्यालाच आपण म्हणतो डिटर्मिनंट, म्हणजे डी ची व्हॅल्यू. कळते? आणि तसंच आपल्याला 2 एक्झाम्पल 2 इक्वेशन दिलेले असतात. त्याच्यावरून मग आपल्याला काय म्हणतात? dx आणि dy मिळतात. काय मिळतात? dx आणि dy मिळतात. मग तसंच आपल्याला ते dx आणि dy च्या ऑलरेडी त्यांनी व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आपल्याला काय सांगितलंय की y ची व्हॅल्यू काय. बरोबर, आता मग मला सांगा, त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. त्यांनी ऑलरेडी त्या कन्सेप्ट मध्ये शिकलाय. तुम्ही काय शिकलाय की पहिल्यांदा कन्सेप्ट मध्ये इकडे बघा dx. बरोबर का नाही? dx चा फॉर्म्युला तुम्ही काय करता? मोड मध्ये जे इक्वेशन असतात त्याच्यावरून dx काढता. बरोबर, नंतर dy असते. dy मध्ये 2 इक्वेशन दिलेले असतात त्याच्यावरून सोडवता. बरोबर, मग तुम्हाला x काढा म्हणतात. x कशावरून काढता तुम्ही? dx/d वरून काढता. बरोबर, म्हणजे dx ची काहीतरी व्हॅल्यू असते आणि d ची काहीतरी व्हॅल्यू असते. मग त्याच्यावरून dx = d आपण पुट करता आणि x ची व्हॅल्यू काढता. y मध्ये पण काय दिलंय? dy/d. बरोबर, म्हणजे dy ची काहीतरी व्हॅल्यू असेल d ची. इथं आपल्याला तेच दिले. इथं सिंपल दिले बघा. ऑलरेडी काय दिले? x आणि y मध्ये dx ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे आपलं काम त्यांनी हलकं केलेलं आहे. इक्वेशन दिलंच नाही, त्यांनी डायरेक्ट dx मध्ये दिले. म्हणजे मला dx ची व्हॅल्यू पुट करायची आणि d ची व्हॅल्यू पुट करायची. मला काय मिळेल? x मिळेल. बरोबर, पण आपल्याला प्रश्नात x विचारलाच नाही, आपल्याला फक्त y विचारला. मग आपण नुसतं dy बघू. म्हणजे मग हा फक्त विषय एवढाच पाहिजे आपल्याला. काय आहे आपल्याला की गिवन मध्ये पहिल्यांदा हे. आता हा MCQ आहे, डिटेल मध्ये एवढं लिहायची गरज नाही, आपण शॉर्टकट मध्ये लिहू शकता. पण तुमच्यासाठी तुम्हाला माहित असावं म्हणून एक सांगतो. काय बघा इकडं, म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. मग मी काय करणार? y = dy/d असे लिहिलं. बरोबर, मग मला सांगा dy ची व्हॅल्यू किती आहे? -63. मी -63 पुट केली. d ची व्हॅल्यू मला दिली किती दिली रे?
7 मी 7 पुट केले. मला फक्त सोपा भाग लावायचा आता. बघा इथं किती येतंय 7 एके 7 7 9 63 आलं का? नाही आहे तसं, पण इथं मायनस आहे ना, म्हणजे हे मायनस साइन आहे तसं, म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली मला वायची इज इक्वल टू -9. किती मिळाली? -9. म्हणजे काय? ऑप्शन नंबर 8. क्वेश्चन खूप सोपे असतात, फक्त काय करायचं आपल्याला ते व्यवस्थित समजता आले पाहिजे. कळालं पहिल्याच इक्वेशनचं काय आहे? फक्त त्यांनी वायची व्हॅल्यू होत्या, एक्स ची विचारली असते तरी आपण सांगितले असते. एक्स ची व्हॅल्यू बघा इथं, एक्स ची व्हॅल्यू कशी काढणार आपण? dx अपॉन डी. dx काय आहे रे माझा? 49. बरोबर. डी काय आहे माझा? 7. भाग लावला किती याला? 7 7 49 7. बघा इथं तुम्हाला कन्फ्युजन साठी ऑप्शन पण दिलेला आहे, त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. काय वाचायचं की आपल्याला नक्की एक्स विचारलाय का वाय विचारलाय. मुलं घाई गडबडीत काय करतात, एक्स ची व्हॅल्यू काढतात तर 7 आले, चला ऑप्शन नंबर बी लागले का. तसं नाही करायचं, आपण चुकायचं नाही. कारण हे आता आपलं वय तसं, आपण 10वीत आहे, 10वीत क्लिअर पाहिजे, माइंड क्लिअर पाहिजे, कळतंय. म्हणजे आपली व्यवस्थित व्हॅल्यू बघायची. एक्स विचारलाय, वाय विचारलाय, कळालं. काय विचारलं त्यांनी? वाय विचारला, मग वायला काय? -9. म्हणजे ऑप्शन नंबर आपला कधी आला? डी आला. समजलं? हे लिहून घ्या, हे चला व्यवस्थित लिहून घेतलं का वेळ दिलेला जातो आपल्याला. चला लिहून घ्या. बघा इकडं ठीक आहे. चला पुढे जाऊया. बघा आता दुसरा क्वेश्चन कोणता आहे आपला? हा मार्च 2022 ला. चला पुढे जाऊया. बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ, म्हणजे आता तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला आहे आणि तुम्हाला डी ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा इथं काय दिलंय आपलं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, म्हणजे हा डिटर्मिनंट दिलेला आहे. कोणता डिटर्मिनंट दिले? बघा इकडं 2 3 4 and 5 बघा मोड मध्ये दिलंय. ठीक आहे. हा लहान दिसत असेल तुम्हाला, इथं मोठा करून दिलाय. बघा काय करायचं आपल्याला आता? फक्त व्हॅल्यू काढायचं. आपण कन्सेप्ट शिकलोय, याला ए मानले मी, याला बी मानले, याला सी मानले, याला डी मानले, तर आपण काय करतो रे? ए इंटू डी मायनस बी इंटू सी लिहितो ना. डिटर्मिनंटचा फॉर्म्युला शिकलो आपण. आपल्याला काय म्हणतो? व्हॅल्यू पुट करायचं. समजा ए ची व्हॅल्यू काय? बघा इथं 2, मी इथं 2 पुट केली. ठीक आहे. इंटू डी किती आहे माझा? 5, मी इथं 5 पुट केलं. बरोबर. मायनसचं साइन मायनस आहे तसंच. बी ची व्हॅल्यू किती आहे? 3. बरोबर. आधी बी ची व्हॅल्यू घ्यायची 3 इंटू सी ची व्हॅल्यू किती? 4. म्हणजे इथं मी 4 पुट केलं. चला दोघांचा तर मल्टिप्लाय करायचा. 5 इंटू 2 10 मायनस 3 इंटू 4 किती आलं? 12 आलं. बरोबर का नाही? मग आता इथं मायनस करायचं. बघा 10 मायनस 12 म्हणजे काय? लहानातून मोठी संख्या वजा करायची म्हणजे मायनस मध्ये जाणार. बरोबर. म्हणजे 10तून 12 गेलं, राहिलं किती? 2. कोणते 2? वजा 2. कळालं का? म्हणजे आपली व्हॅल्यू किती आली? -2. डिटर्मिनंट मिळाला किती? -2. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर डी. इझी आहे, फक्त व्यवस्थित सोडवायचा आहे. कळालं? डिटर्मिनंट कसा काढला की ए इंटू डी मायनस बी इंटू सी. फॉर्म्युला लक्षात ठेवा, डिटर्मिनंट आपण असाच काढतो, एडी मायनस बी सी म्हणतो त्याला आपण. क्लिअर आहे? समजतंय? ठीक आहे. समजलंय? चला पुढे जाऊया. बघा आता क्वेश्चन तिसरा क्वेश्चन. तुम्ही काय करायचं? पॉज करून तुम्ही लिहू शकता बरं का, पॉज करून आन्सर लिहायचं. चला तिसरा क्वेश्चन. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा की फॉर अ सायमल्टेनियस इक्वेशन. बघा तेच दिले, काय क्वेश्चनच रिपीट झाला. अरे बघा दुसरं बघा, मागच्या पहिल्या क्वेश्चन मध्ये मार्च 22 ला विचारलेला होता, त्यात फक्त वाय ची व्हॅल्यू काय काढायची होती. आता इथं बघा हाच क्वेश्चन, सेम क्वेश्चन विचारलाय. कधी विचारलाय? जुलै 24 ला, म्हणजे मागच्याच वर्षी. आणि काढाय फक्त काय सांगितलंय? एक्स काढायला सांगितलं. म्हणजे बघा क्वेश्चन सुद्धा कधी कधी काय होतोय? रिपीट होतोय. मग क्वेश्चन रिपीट होते म्हणजे आपल्याला समजते का काय की ह्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर एवढे महत्वाचे आहेत की याच्यातून काय होतंय? रिपिटेशन होते क्वेश्चनचं. मग हे जर सोडवलं तुम्ही, क्वेश्चनचं रिपिटेशन झालं तर मार्क वाढायला काय होईल? मदत होईल का नाही? आपले मार्क वाढतील. कळाले का? मग ह्यासाठीच तो अट्टाहास आहे. बरोबर ना? कशाचा केला अट्टाहास? हे याच्यासाठी आहे. सगळं समजतंय? मग बघा आता क्वेश्चन काय विचारलं. मगाशी तर मी सोडवून दिलेलाच, एक्स ची व्हॅल्यू काढलीच, आता पण तुमच्यासाठी काढतो. बघा काय दिले? इन व्हेरिएबल एक्स सांगा. डीएक्स दिलाय, आता आपण डीएक्स लिहिला. डीएक्स किती दिलाय? 49. डीवाय किती दिलाय? -63. बरोबर. आपल्याला काय विचारलं? एक्स विचारला. मग मला सांगा आता एक्सचा फॉर्म्युला काय? एक्स इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी. व्हेरी गुड.
क्लिअर आहे, जमतंय सगळ्यांना. मग आता मला फक्त व्हॅल्यू पुट करायची. काय डी ची व्हॅल्यू 49 डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू किती आहे 7. चला पुट करा व्हॅल्यू, भाग लावा, 7 के 7, 7 7 49, सिंपल 7. ऑप्शन नंबर इझी आहे का नाही? वन लाईनरचे क्वेश्चन आहे, एमसीक्यू टाईप आहे, तोंडी सुद्धा जमतात. फक्त त्याला सराव पाहिजे. ज्याची प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे एखादा व्यक्ती हा प्रॅक्टिसनेच परफेक्ट होतो, बरोबर ना? का सुरुवातीला सगळं कोण चालत आलं तर पहिल्यांदा का पळत होतं? नाही ना. जन्म घेतल्या घेतल्या आपण काय केलं, आधी रांगायला सुरुवात केली, रांगत रांगत काय करायचं, चालायला सुरुवात केली, चालत चालत हळूहळू मग थोडी स्पीड वाढवली, मग पळायला सुरुवात केली. कळतंय? प्रत्येक गोष्ट शिकताना पहिल्यांदा हळूहळूच जायचं. असं नाही की लगेच मोठा घास घ्यायचा नुसकीला आली, बरोबर का नाही? छोटे छोटे तुकडे करायचे, छोटा छोटा घास घ्यायचा, जेणेकरून आपल्याला काय होईल, क्वेश्चन सोपा येईल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. आपला नेक्स्ट क्वेश्चन इथं दिलंय, इथं त्यांनी बघा 4था क्वेश्चन सेम. आता याच्यात तुम्हाला डिटर्मिनंट काढायला विचारलं. चला आपण डिटर्मिनंट काढूया. काय दिलाय बघा, 5 3 -7 आणि -4. हा बघा आता व्यवस्थित काय दिलंय. हा आपला ए आहे, आपला बी आहे, आपला सी आहे, आपला डी आहे. हे आता मी लिहून देतो म्हणजे तुम्हाला समजावं. हे प्रत्येक वेळेला लिहायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे काय करणार आपण, ए इंटू डी मायनस बी इंटू सी. क्लिअर आहे? ए इंटू डी बघा, ए कोण आहे माझा 5 इंटू डी कोण आहे मायनस आहे, म्हणजे व्यवस्थित लिहा, हे ब्रॅकेट मध्ये लिहा -4. लिहिलं. पुन्हा ह्या मायनस, हे फॉर्म्युलाचं मायनस आहे, बरोबर? हे मायनस आहे तसं लिहिलं. बीच व्हॅल्यू लिहिली किती आहे 3, बीच व्हॅल्यू 3 इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे -7. ही कंसात लिहा -7. इथं बघा, आता इथं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि साईनचा पण विचार करायचा आहे, कारण साईन चेंज होतात. बघा इकडं, ज्या वेळेला मी 5 इंटू -4 करेल त्यावेळेला काय येतो, 5 इंटू 4 किती 20, बरोबर? पण मायनस साईन आहे ना, इथे येईल -20. कळालं? पण आता इथं बघा, इथं काय मायनस साईन आहे, बरोबर? इथं मायनस आहे आणि इथं पण मायनस आहे. ज्या वेळेला 2 मायनसचं मल्टिप्लिकेशन होतं त्यावेळेला साईन येतं पॉझिटिव्ह. कळलं? हे नियम आहेत गणिताचे, लक्षात ठेवा. 2 मायनस येईल गुणाकारात त्यावेळेला त्याचं साईन होतं पॉझिटिव्ह. म्हणजे मायनस मायनस झालं किती प्लस, बरोबर? आणि दोघांचा सिंपल गुणाकार 7 त्रिक 21. क्लिअर आहे? झालं. मग आता मिळालं काय, -20 अधिक 21. मोठी संख्या 21, 21 मधून 20 गेलं किती आलं, एक सिंगल 1 अँड ओनली 1. कुठे आहे आपल्याला 1 अँड ओनली 1? का लिहित आहे. चला मिळाली का व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली किती 1. क्लिअर आहे? चला लिहून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, बघा काय दिले. आता घेतलं समजून, लिहिलं. चला हे लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, चला आता आपल्याला पुढे जायचंय. काय दिलंय बघा आता, की टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x + 2y = 4, फाइंड x when y = 1. ही आपली दुसरी मेथड आहे. कोणती? ग्राफिकल मेथड. म्हणजे काय, ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला एक इक्वेशन दिलं जातं, त्या इक्वेशन मध्ये तुम्ही काय करता, व्हॅल्यू ऍझ्युम करता. ऍझ्युम करून त्यानं काय करता, तुम्ही 2-4 कोऑर्डिनेट काढतात. कमीत कमी 3 कोऑर्डिनेट काढायचे असतात एक्स आणि वाय. त्याशिवाय ग्राफ येत नाही. क्लिअर? 1 आणि 2 ग्राफ येत नाही असं नाही, येतो, पण त्याची अॅक्युरेसी कमी असते. आपल्याला अॅक्युरेट करायचं म्हणलं का कमीत कमी 3 पॉईंट घ्यायचे. आता इथं बघा काय दिलाय क्वेश्चन, टू ड्रॉ द ग्राफ. आपल्याला ग्राफ विचारलं नाही, पण काढण्यासाठी काय लागतं हे विचारलं. ठीक आहे, ग्राफ काढायला विचारलं नाही. एमसीक्यू एका मार्काला 4 मार्काचा क्वेश्चन येत नाही, लक्षात ठेवा. आपल्याला सांगितलंय की बाबा मला ग्राफ काढायचा आहे, त्यासाठी त्यांनी इक्वेशन दिलंय. कोणतं इक्वेशन दिलंय, x + 2y = 4. हे एक लिनियर इक्वेशन दिलेलं आहे. आणि त्याच्यात तुम्हाला काय विचारला की x ची व्हॅल्यू काढा. म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला यातली एक गोष्ट तरी माहित पाहिजे. मग मला दिली ना त्यांनी एक गोष्ट, कोणती, y = 1 पुट करा म्हणून सांगितलं. मग मी y = 1 याच्यात पुट केलं. बघा काय येतं, x + 2 y ची व्हॅल्यू 1 पुट केली = 4 आहे. तसंच
बरोबर. मग किती आलं? एक्स इज इक्वल टू, बघा सॉरी, एक्स प्लस 2 इंटू 1 किती आलं? 2 इज इक्वल टू 4. बरोबर. मग आता हे प्लस 2 आहे लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला काय घेतलं? काय करायचं आता? एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे का? नाही. तर व्हेरिएबल एका साईडला न्या आणि कॉन्स्टंट एका साईडला ना. म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 मायनस 2, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं रे? 2 आलं. मिळालं का? एक्स इज इक्वल टू 2. क्लिअर आहे, सिंपल आहे. फक्त ग्राफ काढण्यासाठी त्यांनी एकच, अशा आपल्याला 2-3 व्हॅल्यू काढायचं असतात. ते क्वेश्चन पेपरला जसं जसं क्वेश्चन येईल त्या वेळेला मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फक्त एक व्हॅल्यू काढायची. एक्स इज इक्वल टू, मिळाले का? एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 1 दिलता, एक्स ची व्हॅल्यू काढायची होती. क्लिअर आहे, समजलंय सगळ्याला? क्लिअर आहे. आता तुम्हाला काय करणार आहे, मी तुम्हाला एक होमवर्क म्हणून क्वेश्चन दिले. बघा चला, एक क्वेश्चन आता तुम्ही काय करायचे, सोडवायचे. पहिला क्वेश्चन, टू ड्रॉ द ग्राफ. बघा दिलंय, एक्स ची व्हॅल्यू दिली, वाय ची व्हॅल्यू काढायची. आणि दुसरा क्वेश्चन कोणता आहे, तुम्हाला डिटर्मिनंट काढायचा. चला ट्राय करा. चला आता तुम्ही सोडवायचं. टाइम लिमिट आहे आपल्याला. चला करा सुरुवात. चला बघा इकडे, जमेल का? काय दिलंय? 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. व्हॉट विल बी द y? x इज इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू फक्त याच्यात पुट करायची आहे. ठीक आहे, जमेल? बघा पुट करून. सिंपल आहे, होमवर्क आहे. पण तुम्ही काय होमवर्क करता का घरी? नाही करत. पण ते पण कोणाला सरांना सोडवून द्यावं लागते. ठीक आहे, चला बघा काय दिलंय. 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. आणि एक्स ची व्हॅल्यू दिली, किती दिली एक्स ची व्हॅल्यू? 1. ही पुट करायची आपल्याला इक्वेशन मध्ये. चला पुट करूया. बघा इथं 4 इन ब्रॅकेट 1 प्लस 5y इज इक्वल टू 19. बरोबर. चला 4 इंटू 1 4 प्लस 5y आहे तसंच इज इक्वल टू 19 आहे तसंच. बरोबर. आता हे 4 आहे, इकडे गेलं तर काय होईल? बरोबर चिन्हाच्या मायनस होईल ना. बरोबर. म्हणजे राहिलं काय फक्त 5y इज इक्वल टू 19 मायनस 4. 19 मायनस 4 किती येतं? 19 मधून 4 गेले 15 येतं का? म्हणजे 5y इज इक्वल टू 15. बघा इथं आता y काढायचा आहे फक्त. 5 हे मल्टिप्लायला आहे. बरोबर चिन्हाच्या इकडे गेलं काय होतं? प्रोसेस वेगळी होती. बघा इथं 15 आहे तसं जातं. हे मल्टिप्लायला आहे का इकडे डिवाइडला आहे? बघा आता मग बघा लावा. 5 1 5, 5 3 15. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? 3. आहे का ऑप्शन मध्ये? कुठं आहे ऑप्शन? ऑप्शन नंबर बी. मिळालं का? जमतंय? चला पुढे ह्या बघा, हा लिहून घ्या. पुढे बघा 3 4 2 5 दिलाय. क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम. आता तुमचं तुम्ही सोडवायचं. बघा इकडं ते जरा ट्राय करा. यानं याला मल्टिप्लाय करायचं, यानं याला मल्टिप्लाय करायचं, यानं याला मल्टिप्लाय करायचं. जमतंय का? चला जमवा. काय दिलंय? बघा a इंटू d म्हणजे 3 इंटू 5 मायनस 2 इंटू 4. याचा क्वेश्चनचा आन्सर 5 3 15 वजा 4 दुनी 8. बरोबर का? 15 तून 8 गेलं किती येतं? 7च ना. बरोबर ना. 7. ऑप्शन नंबर बी. कळतंय का? हे होमवर्क तुमच्यासाठीच आहे, पण तुम्ही काय करत नाही, तर ते आम्हाला सोडून द्यावं लागतं. समजतंय? क्लिअर आहे? चला जाऊया पुढं. चला बघा पुढं काय दिले बघा. आता झाले आता हे आपले एमसीक्यू. म्हणजे काय? आतापर्यंत पहिल्या चॅप्टरवर एमसीक्यू मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये एवढे आले.
ठीक आहे. असं नाही की बाबा प्रत्येक वेळेला की एमसीक्यू आहे म्हणजे पहिल्या चॅप्टर बनवणार नाही ना. असे आपल्याकडे 6 चॅप्टर आहेत, 7 चॅप्टर आहेत. बरोबर. अल्जेब्रात किती चॅप्टर आहेत बघितलं का चॅप्टर लिस्ट. मग त्या चॅप्टर मध्ये काय प्रत्येक वेळेला असं नाही की बाबा पहिल्या चॅप्टरवर एमसीक्यू फिक्स आहे, नाही ना. दुसऱ्यावर विचारला जाऊ शकतो, तिसऱ्या चॅप्टरवर विचारला जाऊ शकतो. पहिल्यावरचे बघितले एमसीक्यू. आता बघा वन लाईनरचे क्वेश्चन आहे म्हणजे काय एका मार्काचे क्वेश्चन. ठीक आहे. बघा इथं आता हे आपल्याला डिटेलमध्ये सोडवावं लागणार आहे. याला मार्क असणार आहे स्टेप बाय स्टेपला. एमसीक्यू काय तोंडी पण सोडवू शकत होता. इथं स्टेप बाय स्टेप मार्क आहे. आपल्याला बोर्डाच्या नुसार जायचंय म्हणजे बोर्डाला एक्झामिनर कोणत्या स्टेपला कसा मार्क देतो हे महत्वाचं आहे. ठीक आहे. बघा आता पहिला क्वेश्चन, इफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. त्यांनी आता क्वेश्चन दिलेला आहे. काय दिला आहे की 2 लिनियर इक्वेशन दिलेले आहेत. कोणकोणते? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि दुसरं कोणतं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आणि त्यांनी काय विचारले, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू विचारले. मग आता इथं तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरता येऊ शकते. सोपे आहे इलिमिनेशन मेथड. म्हणजे एक काय करायचं, व्हेरिएबल इलिमिनेट करायचा. बघा आता क्वेश्चन कसा आहे, काय दिलंय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आणि दुसरं इक्वेशन कोणतं दिले की त्याला मी इक्वेशन नंबर 1 नाव देतो. दुसरं इक्वेशन कोणतं आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. हे माझं दुसरं इक्वेशन आहे. बरोबर आहे. आणि ह्या दोन्ही इक्वेशन मधून काय करायचं आहे, एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा, जेणेकरून मला काय मिळेल, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. मला इथे एक्स विचारला म्हणलं मला हा ठेवलाच पाहिजे. बरोबर. नसेल ठेवायचं तरी कॅन्सल करून पुन्हा काढता येतो. पण इथं कशाला, ऑलरेडी दिलेच ना आपल्याला. जर मी यांची ऍडिशन केली, या दोन इक्वेशनची मी ऍडिशन केली, तर इथं काय प्लस वाय, इथं काय मायनस वाय. जर मी बेरीज वजाबाकी केली, बेरीज केली, तर ह्याला हे काय होईल, प्लस वायला मायनस वाय कॅन्सल होईल. बरोबर का नाही. म्हणजे मला काय मिळेल, एक्स ची व्हॅल्यू मिळेल का नाही. मग हेच आपल्याला करायचं. आता म्हणजे मी या दोन्ही इक्वेशनला काय म्हणू शकतो, ऍडिंग. आता त्यांनी नाव ऑलरेडी दिलेत, पण असं म्हणू शकतो, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. कळतंय. म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशनचे ऍडिशन, हे वर लिहायचं असतं बरं का. इथं आता मी लिहिलं ऍडिशन केलं. बघा आता एक्स प्लस एक्स किती येतं रे, 2x. बरोबर. बरोबर 2x. बरोबर. प्लस वाय मायनस वाय काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे 0 येईल. मी तर प्लस 0 सुद्धा लिहू शकतो किंवा काही नाही लिहिलं तरी चालतं. आता इज इक्वल टू आहे 5 प्लस 1 किती आलं रे, 6. बरोबर. या आलं. आता हे वर लिहायचंय, हे लक्षात ठेवा. इथं मी लिहितो आता काय राहिलं, 2x इज इक्वल टू 6. मिळालं का, 2x इज इक्वल टू 6. मग काय येईल, x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2. हे 2 डिवाइडला जाईल ना, मग भाग लावा, बेत्रिक 6. म्हणजे x इज इक्वल टू किती आलं, 3 आलं. हे आपल्याला तुम्हाला व्यवस्थित सोडवावं लागणार आहे. त्यालाच वेळेला 1 मार्क भेटणार. आज जुलै 19 ला क्वेश्चन आलेला. कळलं काय मिळालं, x इज इक्वल टू 3. वाय विचारलं तेवढंच काढायचं, कशाला वेळ वाया घालवायचा आपण. क्लिअर आहे. मिळालं, 1 व्हॅल्यू मिळाली आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. लिहून घेता येईल, लिहून घ्या व्यवस्थित. बघा आता इथं तोच क्वेश्चन तुम्हाला 1 मार्काला पण विचारला, तिथं एमसीक्यू ला विचारला जाता. इथं 1, आता इथं ऑप्शन नाही म्हणूनच आपल्याला आता सोडवायचं व्यवस्थित. काय दिलंय बघा, व्हॅल्यू ऑफ डीएक्स दिलाय. डीएक्स किती दिलाय, म्हणजे आता ज्या वेळेला आपण 1 मार्काचं क्वेश्चन असा एमसीक्यू ला घेऊन नाही लिहिलं तर चालतं, पण ज्या वेळेला एमसीक्यू नसेल त्यावेळेस घेऊन लिहावं लागतं. म्हणजे काय करायचं बघा, गिवन काय दिलंय, डीएक्स इज इक्वल टू 25 लिहायचं, जे दिलंय ते लिहायचं. पुन्हा काय दिलंय, डीवाय इज इक्वल टू 40 लिहिलं. बरोबर. नंतर काय दिलाय, डी इज इक्वल टू 5 दिलाय. आणि तुम्हाला व्हॅल्यू ऑफ एक्स काढायचा आहे. मग फॉर्म्युला वापरायचा. काय आपण फॉर्म्युला शिकलो की एक्स इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी. लिहायचं व्यवस्थित. डीएक्स ची व्हॅल्यू किती आहे, 25. डी ची व्हॅल्यू किती आहे, 5. भाग लावा, 5 5 25. म्हणजे काय आला, एक्स इज इक्वल टू 5. एवढंच विचारलं 1 लाईनरला. किती सोपं आहे. बरोबर का ना. एवढंच विचारलं, एक्स ची व्हॅल्यू विचारले का, काढली की मी एक्स ची व्हॅल्यू किती आली, 5. संपलं. क्लिअर आहे. एवढं तुम्हाला 1 मार्काला. तर ते व्यवस्थित लिहिलं पाहिजे. एक गिवन मध्ये लिहायचं, फॉर्म्युला लिहायचा, मग एक्स ची व्हॅल्यू काढायची. क्लिअर आहे. चला लिहून घ्या, स्टॉप करा किंवा लिहून घ्या. चला पुढे बघा काय दिलाय क्वेश्चन आता. इफ
x प्लस 2y इज इक्वल टू 5 आणि 2x प्लस 5y इज इक्वल टू 4. तुम्हाला x प्लस y ची किंमत विचारली. इथं x आणि y सेपरेट सेपरेट नाही विचारला, एकत्र विचारला, मग त्याला डोकं लावायचं. बघा इकडे काय दिलंय, x प्लस 2y इज इक्वल टू 5 आणि 2x प्लस y इज इक्वल टू 4. मला दोन्ही पाहिजेत म्हटलं, दोघांची काय करायची, ऍडिशन करायची, सिंपल ऍडिशन करायची. बघा इकडे मी केलं, मी याला इक्वेशन 1 नाव देतो. बघा इथं x प्लस 2y इज इक्वल टू 5 ला मी 1 नाव दिलं, हे नाव देत चला बरं का, हे सोपं पडतं तुम्हाला. दुसरं कोण आहे, 2x प्लस y इज इक्वल टू 4, याला मी इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ठीक आहे, बरोबर. चला आता या दोघांची काय करायची, ऍडिशन करायची. सिंपल म्हणायचं ऍडिंग इक्वेशन 1 and 2 म्हणजे काय येईल, x प्लस 2y इज इक्वल टू 5 प्लस दुसरं इक्वेशन 2x प्लस y इज इक्वल टू 4. आता या दोघांची बेरीज करायची. बघा x प्लस 2x किती येतं, 3x, बरोबर. प्लसचं प्लस आहे तसंच, 2y प्लस y किती येतं, 3y इज इक्वल टू किती येतं, 5 प्लस 4 9. झालं का, मिळालं. यात आपल्याला कॅन्सल नाही करायचं का कॅन्सल करायचं नाही, मला दोघांची पण विचारली व्हॅल्यू, x प्लस y ची विचारली. सोपं आहे की. बघा इथं काय आलं, 3x प्लस 3y इज इक्वल टू 9, बरोबर. आता मला सांगा, इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, हे 9चं 3 into 3 होतं, याच्यातून 3 कॉमन काढू शकतो, बरोबर का नाही, काढू शकतो ना 3 कॉमन, किंवा 3 ने डिवाइड करू शकतो. कॉमन काढण्यापेक्षा 3 ने डिवाइड करा, असं म्हणू शकतो का नाही. डिवाइड इक्वेशन बाय 3, म्हणजे ह्या नवीन इक्वेशनला किंवा याला नाव दिलं तरी चालतं 3, मग असं म्हणू शकतो डिवाइड इक्वेशन 3/3, म्हणजे याला 3 ने डिवाइड करायचं, म्हणजे काय 3x प्लस 3y इज इक्वल टू 9 ला मला प्रत्येक टर्मला 3 ने डिवाइड करा. डिवाइड इक्वेशन बाय 3 म्हणले ना, इक्वेशन बाय 3 म्हणजे इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला, म्हणजे याला पण 3 ने डिवाइड करावं लागेल, याला पण 3 ने डिवाइड करावं लागेल, याला पण 3. कळतंय. मग मला सांगा 3 ला 3 काय कॅन्सल होईल, इथं 3 ला 3 कॅन्सल होईल, इथं काय 3 त्रिक 9, म्हणजे काय राहिलं, x प्लस y इज इक्वल टू 3. मिळाली का व्हॅल्यू, हीच व्हॅल्यू विचारली ना, नुसती x प्लस y ची व्हॅल्यू विचारली, आली 3. कळलं का काय आहे, सिंपल, समजलं हे. ठीक आहे, चल पुढे जाऊया. आता काही लिहून घ्या. चलो आगे बढ़ते हैं. देखो अभी भी पीछे वाला क्वेश्चन जैसा है वैसा ही है, x प्लस वाय निकालने का है. काढा, चला x प्लस वाय काढा. काय काय दिलंय, कसं कसं दिलंय बघा जरा. दोन इक्वेशन दिलंय 3x प्लस 5y इज इक्वल टू 9. दुसरं कुठं दिलंय, त्याला नाव देत चला रे, इक्वेशन 1. पुढं 5x प्लस 3y इज इक्वल टू 7. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 2. आपल्याला एकत्र विचारलं काय, ऍडिशनच करत चला, सोपं पडत, डायरेक्ट व्हॅल्यू मिळते. नाहीतरच कोणाचं सबट्रॅक्शन ऍडिशन केलं की कॅन्सलच होणार रिटर्न, पण मला कॅन्सलच करायचं नाही. इथं विचारलं डायरेक्ट दोघांची मिळून बेरीज, तर काय करायचं, सिंपल ऍडिशन करायची. म्हणा ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, काय पहिली इक्वेशन 3x प्लस 5y इज इक्वल टू 9. दुसरं कोणतं आहे 5x प्लस 3y इज इक्वल टू 7. प्लस करायचं आहे, करा बेरीज. 3x अधिक 5x किती x, 8x. प्लसचं प्लस 5y प्लस 3y किती आलं, 8y. इथे लिहिलं मी 8y इज इक्वल टू, आता याची बेरीज करायची आहे. 9 प्लस 7 किती आलं, 16. बरोबर. आता इथं पण दिसतंय दोन सगळं 8च्या पाड्यात आहे की, मग या इक्वेशनला मला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. किती न, 8 न.
लिहू का? डिवाइड इक्वेशन बाय किती? 8. चला म्हणजे काय येईल? 8x + 8y = 16. आता हे तर ह्याला पण 8 ने डिवाइड करायचं, याला पण 8 ने डिवाइड करायचं, याला पण 8 ने. आता हे मी तुम्हाला समजावून देतो. तुम्ही परीक्षेत असं प्रत्येक वेळेला 8 नाही करायचं. तुम्ही डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो की मला माहिती आहे की याला 8 ने 8 गेलं, याला 8 ने गेलं, 8 2 16. म्हणजे काय येतं? x + y = 2. तुम्ही डायरेक्ट हिथून इथं येऊ शकता. कळतंय? सराव प्रॅक्टिस नाही येणार आहे. कळलं? किती आलं मग? x + y = सिंपल आहे का नाही क्वेश्चन? चला पुढे जाऊया. येतंय ना? आलं पाहिजे बाळांनो. पेपरला एवढे इझी क्वेश्चन आहेत. फक्त तुम्ही काय होता? गडबडून जाता. जर गडबडून गेलं तर क्वेश्चन पेपर मध्ये मग काय होतं? स्ट्रेस वाढवायचा ना. पेपरला गेलं का शांत बसायचं. शांत बसलं का पहिल्यांदा पेपर बघायचा, उघडायचं. ते पण टाइम झाल्याशिवाय सील उघडायचं नसतं पेपर. बरोबर ना? बोर्डाचा पेपर कसा असतो? ऑलरेडी सील पॅक असतो. मग त्यानं काय करायचं? आपल्याला टाइम झाला का सांगतो एक्झाम की पेपर फोडलं का मग पेपर बघायला सुरुवात करतात. बघायचा पेपर बघताना असं नाही की काय बाबा पोरं काय करतात, चला लगेच दिसतंय का सोडवायला सुरुवात नाही करायचं. पहिल्यांदा पेपर बघायचा. फोडला का पेपर सगळा पेपर चाळायचा. काय काय दिले, कुठल्या चॅप्टर मध्ये दिले, प्रश्न वाचला का चॅप्टर क्लिक होतो. लक्षात ठेवायचं. म्हणजे बाबा हा क्वेश्चन चला पहिल्या चॅप्टरवर आहे, लिनिअर इक्वेशनवर आहे, मलाही येतोय. नंतर कोणता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, येतोय. चला पुढचा चॅप्टर कोणता आहे? फायनान्शियल प्लॅनिंग असेल, बरोबर, इत्यादी. मग हे तुम्हाला काय होतं? क्लिक होत जातं बघितलं. मग काय करायचं? मग पहिल्यापासून क्वेश्चन घ्यायला सुरुवात करायचं. म्हणजे काय की बाबा पहिला क्वेश्चन एमसीक्यू आहे, एमसीक्यू सोडवायचं. नंतर 1 लाइनरचा आहे, 1 लाइनरचा. नंतर 2 मार्कचा आहे तर 2 मार्कचा. पण कसं करायचं? आपल्याला जेवढं येतंय का नाही तेवढं सोडवायचं. ठीक आहे? आणि नाही येत तर तिथं जागा सोडा. बरोबर नाही? पेपर आपल्याला दिले असतो त्या जागा असते सोडायला. काय जागा सोडायची तिथं भरपूर. काही नाही, एक्झामिनरनं आपल्याला पेपर दिलाय ना, फी भरली आपण परीक्षा. जागा सोडायची. परत काय करायचं? आठवला का पुन्हा लिहायचं. ठीक आहे? आणि ऑरचे क्वेश्चन जरी अटेम्प्ट करायचे असेल, आता काय ऑरचे क्वेश्चन अटेम्प्ट केलं म्हणून त्याला मार्क भेटतोय का एक्स्ट्रा? नाही. फक्त त्याला काय करतो आपण? बोलच करतोय काय तुम्ही जादा सोडवलं. पण अटेम्प्ट तुम्हाला एक्स्ट्रा पण सोडवायचं असेल तर काय करायचं? आधी आपल्याला जेवढं विचारलंय पूर्ण क्वेश्चन पेपर मध्ये तेवढा सोडवून घ्यायचा आणि मग एक्स्ट्रा सोडवायचे. कळतं? एक्स्ट्रा क्वेश्चन पहिल्यांदा सोडून घ्यायचे नाही किंवा लगेच मला तिथल्या तिथे येतोय ना. तुला 2 पैकी 1 विचारलाय का नाही, एकच सोड. तर दुसरं तुला येतंय तर जागा ठेव. आणि पेपर झाला तुझा सगळा क्लिअर तर कव्हर झाला तर सोडवायला लागेल. कळतंय? वाटत असेल की बाबा नाही सर याच्यात 1 मार्क कट करू शकतात, पण मला हा क्वेश्चन चांगला येतोय. क्लिअर आहे? त्याच वेळेला ते सोडवायचं. क्लिअर आहे? पण आधी आपला पेपर जेवढ्या मार्काचा विचारला तेवढा कव्हर करायचा. काय काय मुलं काय करतात की बाबा नो क्वेश्चन चला पहिला दुसरा दोन्ही क्वेश्चन मला येत आहेत, दोन्ही क्वेश्चन सोडवायचे. अरे पण वर प्रश्न वाच ना, किती दिलंय? एनी 1 दिलंय का एनी 2 दिलंय? जर एकच सोडवायचं असेल तर दोन्ही सोडून काय करणार आहे? वेळ वाया जाणार. मार्क तर तेवढेच भेटणार आहेत. मग त्याचा उपयोग आहे का? नाही. जेवढं विचारलं तेवढंच आपल्याला सोडवायचं. आपल्याला थोडीच पीएचडी करायचे मोठ्या लोकांसारखी नाही. आपल्याला 10वीला फक्त बोर्डाला मार्क पाडायचे पैकीच्या पैकी. त्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. त्याच्यासाठी हे सगळं सांग. कळलं? झालं क्वेश्चन? चला नेक्स्ट घेऊया. पुढं हा सोडवला ना आपण, हा सोडवायचा. बघा आता. ठीक आहे? चला आता तुम्हाला जमेलच. तुम्ही ट्राय करा. चला करा ट्राय. काय येईल पहिलं? मी तर ट्राय करतो तुमच्या बरोबर, फक्त तुम्ही पण केलं पाहिजे. वही घ्या, पेन्सिल घ्या. चला सोडवायला सुरुवात करा. काय दिले? 15x + 17y. 15x + 17y = 21. 15x + 17y = 21. बरोबर? आता मी डायरेक्ट लिहितो. मी आता इक्वेशन 1 2 देत बसत नाही, ऍडिंग करतो डायरेक्ट. बघा इकडे दुसरं इक्वेशन कोणतं आहे? 17x + 15y = 11. दोघांचं काय करणार आपण? ऍडिशन. येणार आहे वर ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2. ठीक आहे? चला बेरीज करा आता. 15 + 17 7 आणि 5 12. हा चला 1 किती 2 आणि 3 म्हणजे किती आलं? 32x. किती आहे? 15 + 17 32x. बरोबर ना? ठीक आहे. पुढं इथं पण करा. 17 + 15 तेच आहे की शफल टर्म केली. बरोबर का नाही? याला म्हणतो आपण 32y = दोघांची बेरीज करा 2 आणि इथं आलं किती? 32.
मला सिंपल मिळालं किती 32 डिवाइड करा 32 ना. मग किती केलं डिवाइड इक्वेशन बाय 32. आता इथं बघा इथं दोन इकडे करायचं आहे आपण पुढे लिहा बरं का ऑन बोथ साइड. मागचा लिहिलं नव्हता आपण बरोबर नुसतं एकदाच केलं पण करत होतो दोन्हीकडे पण लिहिलं काय नाही. मग इथं लिहायचं ऑन बोथ साइड दोन्हीकडे करतोय ना. मग काय येईल दोन्हीकडे करा आता 32 ला 33 जाईल 32 ला 32 जाईल इथं पण 32 ला 32 जाईल. मग राहिलं काय 1 ना जे x प्लस वाय इज इक्वल टू 1 मिळालं. किती सिंपल आहे किती सिंपल आहे कळतंय काय. फक्त टर्म बदल एक्सची ऑप्शन वायला गेला वायचा ऑप्शन एक्सला गेला त्यावेळेलाच असले क्वेश्चन विचारले जातात लक्षात ठेवा असं. आणि याची मेथड पण आहे पुढे ASA रूल ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन ते तुम्हाला डिटेल मध्ये आहे. मी त्या वेळेला सांगेन चॅप्टर शिकवायच्या वेळेला. आता फक्त आपण क्वेश्चन पेपर फक्त बघतोय क्वेश्चन मध्ये. क्लिअर आहे सोडवा. x प्लस वाय इज इक्वल टू 1 म्हणजे व्हॅल्यू मिळाली किती 1 मिळाली. क्लिअर जमतंय ठीक आहे. चला नेक्स्ट आता बघा होमवर्क आहे. होमवर्क आता सोडवायचं ठीक आहे. चला ट्राय करा. काय दिले आता वर्ड प्रॉब्लेम दिलाय. आता पहिल्यांदा इक्वेशन देत होती डायरेक्ट आता वर्ड प्रॉब्लेम दिलाय. वर्ड मध्ये हा दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला इक्वेशन मध्ये तयार करायचा. इक्वेशन मध्ये तयार करून तो तुम्हाला सोडवायचा. क्लिअर आहे ठीक आहे. चला ट्राय करा. काय दिलंय the sum of father age and twice the age of his son is 70. इथं तुम्हाला ऍझ्युम करावं लागतं लक्षात ठेवा. इथं आपल्याला तुम्हाला दिलं नाही की एक्स आणि वाय टर्म तुम्ही ऍझ्युम करायचे. काय करणार ऍझ्युम की लेट द फादर एज विल बी एक्स सन एज विल बी वाय. हे तुम्हाला ऍझ्युम करावं लागणार आहे ठीक आहे. चला ठीक आहे. 6वा प्रश्न थोडा वाटत असेल तर सोडा. आधी हे 7वा 8वा तर शिकवलं मी. 7वा शिकवलं 8वा शिकवलं 9वा शिकवलाय 10वा पण शिकवलं. हे सोडवा मी 6वा सोडवून देतो. चला खालचे ट्राय करा. चला ट्राय करा ट्राय करा. चला लक्ष द्या इकडे. पहिल्यांदा 7वा 8वा 9वा 10वा बघूया आणि मग पुढचं जाऊया ठीक आहे. 7वा बघा काय दिले टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ 4x प्लस 5y इज इक्वल टू 19 फाइंड y when x इज इक्वल टू 1. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी x ची व्हॅल्यू दिली. काय दिले बघा 4x प्लस 5y इज इक्वल टू 19 आणि x इज इक्वल टू 1 फक्त पुट करायचं आहे त्याच्यात. चला x इज इक्वल टू 1 पुट करा. 4 इन ब्रॅकेट 1 प्लस 5y इज इक्वल टू 19 म्हणजे किती आलं 4 इंटू 1 4 प्लस 5y. अरे हा झालाय वाटतं मागे लगा डबल झाला 19. हे 4 इकडे येईल मायनस 5y इज इक्वल टू 19 मायनस 4 बघा म्हणजे क्वेश्चन रिपीट पण होत आहेत. म्हणजे किती आलं 5y इज इक्वल टू 15 म्हणजे y इज इक्वल टू किती आलं 15 डिवायडेड बाय 5 म्हणजे y इज इक्वल टू 3 आला का. रिपीट होत आहे क्वेश्चन बघा. म्हणजे तुमचे मार्क याच्यातले जे सोडून घेतो का त्याच्यातले सुद्धा आता पुढे या क्वेश्चनला रिपीट होणार. या बोर्डला रिपीट होणार आहेत क्वेश्चन ठीक आहे. चला पहिला झाला. दुसरा बघा काय दिलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. क्रॉस मल्टिप्लिकेशन सिंपल शिकला आता क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा. म्हणजे n याला मल्टिप्लाय करायचंय n याला मल्टिप्लाय करायचं. चला करा मल्टिप्लाय. किती येतंय चला इंक कलर बघू द्या मला इंक कलर. चला यानं म्हणले काय 4 इंटू 7 बघा इथं मी सोडून देतो 8वा 8 नंबरचं क्वेश्चन. काय येते 4 इंटू 7 ए इंटू डी ना. याला मी ए म्हणलं याला डी म्हणलं बी सी म्हणलं तर बरोबर. इंटू डी म्हणजे काय 4 इंटू 7 मायनस काय तो 3 इंटू 2. चला 4 इंटू 7 म्हणजे किती आला 28 मायनस 3 इंटू 2 किती आला 6. आता 28 मायनस 6 किती आला 22 बरोबर का. 22 6 28 ना
मिळाला का डिटर्मिनंट? किती सोपा, क्लिअर आहे. 9 नंबरचा आता सांग. आता इथे एक्स प्लस वाय नाही विचारलं, एक्स मायनस वाय म्हणजे ऍडिशन करत होतो, त्याच्याऐवजी काय करायला लागेल? सबट्रॅक्शन करावं लागेल. कळलं? करा सबट्रॅक्शन. चला हे कॅन्सल करतोय बरं का, हे तुम्ही लिहून घ्यायचं, हे फोडायला लागणार आहे, मला जागा नाही शिल्लक माझ्याकडे. चला चलो. ठीक आहे, चला घ्या बघा काय विचारलंय. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 आणि दुसरा दिलंय 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. काय करायचं? मोठ्यातून लहान वजा करायचं. कळलं का? ठीक आहे. इथं बघा आता मला एक्स मायनस वाय पाहिजे, बरोबर. एक्स मोठा घ्या. कोण आहे एक्स मोठा? इथलं खालच्यात दिसतोय ना, मग हे वर घ्या ते खाली घ्या. चला करा आणि निगेटिव्ह द्या. बघा 17x प्लस 15y इज इक्वल टू 11 लिहिले मी, बरोबर. ठीक आहे. खाली घ्या, आता मायनस करायचा. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 आलं. आता काय होतं? मायनस साईन आले अहो, साईन चेंज होतात, बरोबर का. म्हणजे इथं प्लस असेल तर इथं मायनस होतं बाळांनो, इथं प्लस असेल तर इथं मायनस होतं, इथं पण प्लस असेल तर इथं मायनस होतं, म्हणजे वजाबाकी. आता याच्या इकडे बघायचं नाही साईनकडे, इथं बघा 17तून 15 गेली, किती आलं? 17तून 15 गेली, किती आलं? 2x, बरोबर ना. मोठ इथं बघा आता 15y आणि मायनस 17y किती आलं? -2y, बरोबर ना. कारण -17 मोठी संख्या आहे म्हणून इथं -2y इज इक्वल टू, बरोबर. आता इथं बघा 11तून 21 गेलं, किती राहिलं? 10, बरोबर. म्हणजे 10 पण कसलं? -10, कळतंय का. चला आता पुढं इथं बघा 2x - 2y इज इक्वल टू -10 दिसतंय. मला काय पाहिजे? फक्त x - y पाहिजे. म्हणजे मी काय करेल, याला 2 ने डिवाइड करेल ना बोथ साइडला. करा डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड. क्लिअर. काय येईल? x मायनस वाय इज इक्वल टू 2 न जर डिवाइड केलं तर काय? 2 पंचे 10 मायनस साइन आहे तसं, म्हणजे किती झालं? x मायनस वाय इज इक्वल टू -5. कळलं का? ए पोट्ट्या भाऊ, समजतंय? म्हणजे आलं किती? -5. ठीक आहे. हे तुम्ही जोपर्यंत सराव करत नाही तोपर्यंत नाही जमणार बरं का. सगळं सरांच्या याच्यावर भरोशावर राहायचं नाही, काहीतरी डोकं आपलं पण लागलं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे. चला पुढचं डिटर्मिनंट आता काढताय का तुम्ही? चला डिटर्मिनंट काढ आता. 10व्याचा डिटर्मिनंट 6वा सोडवून देतो की मी. चला काय तिरकस गुणाकार करा, तिरकस गुणाकार. चला सांगा, याला गुणा किती येईल? 5 इंटू 1 मायनस, आता काय येईल? बी इंटू सी. बी ला इथं -2 दिसतंय म्हणजे कंसात लिहा, बरोबर. आणि इथं पण -3 आहे, ह्याला पण कंसात लिहा. लिहाला का? काय येईल? 5 इंटू 1 5, मायनसचं मायनस लिहा आता सध्या पुरतं. बघा इकडं कंसात आता मायनस आहे. -2 इंटू -3 मायनस मायनस प्लस होतं. 2 इंटू 3 किती आलं? 6. आलं का? आता एकच जायचं आहे, मग तुम्ही काढू शकता. काय येईल? 5 - 6 म्हणजे किती आला? -1, बरोबर का. 5तनं 6 येत जातं का? नाही जात. म्हणजे -1 मधून आपण रिवर्स येतोय म्हणजे -1. मिळालं का? क्लिअर आहे. हे लिहून घ्या बरं का व्यवस्थित. तर आता मेन टॉपिक, मेन राहिलाय ना हा 6वा. हा क्वेश्चन तेवढा बघूया आता काय सांगतोय. बघा क्वेश्चन. द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन इज 70. आता हे आपल्याला सेपरेट घ्यायचं आहे. चला मी आधी पहिल्यांदा सेपरेट क्वेश्चन लिहितो. बघा इकडे हा सेपरेट घेतो, इथं जागा नाही आपल्याला. ठीक आहे, सेपरेट घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा इकडे. चला क्रॉप करतो थोडा. कुठे क्वेश्चन? हा एवढा क्वेश्चन क्रॉप करायचा मला. बघा इकडे
बघा इकडे आता हा क्वेश्चन आला इथं काय लिहिले द सम ऑफ father age and twice the age of his son is 70. Use the given information to linear equation in two variable. Use the given information to form linear equation. मला फक्त linear equation फॉर्म करायचा, सोडवायला दिले नाही, फक्त फॉर्म करायचा. आता इथे बघा आपल्याला अजून करावं लागणार आहे. काय करणार आपण अजून? बाबा वडील आहेत, वडिलाच्या एजला काय करणार आहे? एक्स मानणार आहे. अजून करणार आहे आपण म्हणायचं लेट एक्स इज द एज ऑफ फादर. कळलं? नंतर कोण आहे? मुलगा आहे, मग त्याला आपण वाय अजून करूया. काय म्हणाल? लेट वाय इज द एज ऑफ सन. आता सिंपल इक्वेशन तयार कसं करायचं बघा. वाक्य वाचायचं द सम ऑफ. सम म्हणजे काय? बेरीज, म्हणजे बेरीज येणार आहे. इथं मी सही नाही बघा, इक्वेशन तयार करतो. सम ऑफ वाचायचं व्यवस्थित, सोपं आहे इक्वेशन तयार करायचं. काय लिहिलंय? द सम ऑफ लिहिलं प्लस काय लिहिलंय त्यांनी? फादर एज. फादरला काय म्हणले रे मी? एक्स. इथं लिहिलं मी एक्स, बरोबर ना? कोणाची बेरीज करायचं? मुलाची. आणि काय दिलंय? अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. काय? ट्वाइस द एज ऑफ हिज सन. द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. म्हणजे मुलाची दुप्पट आहे, बरोबर? काय येईल? एक्स प्लस 2y इज इक्वल टू 1. किती आहे ती? 70. कळालं का? सिंपल. द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. म्हणजे मुलाची दुप्पट आहे आणि वडिलांची फक्त एकच आहे, म्हणून एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. झालं इक्वेशन तयार. हेच आपल्याला विचारलं की लिनियर इक्वेशन फॉर्म करा. सोडवायला नाही, सोडवायला अजून एक इक्वेशन लागतं, फक्त फॉर्म करायचं, बरोबर? कळतंय का? द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. कळलं? इक्वेशन झालं तयार. एवढंच आहे आपलं. क्लिअर आहे? समजलं हे? ठीक आहे, चला ओके. बघा आता क्वेश्चन दुसरा. ऍक्टिव्हिटी दिली 2 मार्काला. आता पहिलं क्वेश्चन झालं. आता पहिलं क्वेश्चन ए मध्ये एमसीक्यू विचारलं जात होतं. पहिलं क्वेश्चन बी मध्ये 1 मार्काचा क्वेश्चन विचारला जात होता. आता क्वेश्चन 2 आहे, म्हणजे ज्याच्यात क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहिल्या चॅप्टर मधले ऍक्टिव्हिटी येते. ऍक्टिव्हिटी आता कम्प्लीट करायची आहे तुम्हाला. टू ड्रॉ द ग्राफ. ग्राफच काढायचं. सेम तसंच आहे, फक्त आता इथं तुम्हाला रिकाम्या जागा फक्त भरायच्या. रिकाम्या जागा भरायच्या म्हणतात ना, रिकाम्या जागा फक्त भरायच्या. चला रिकाम्या जागा भरा. व्हॅल्यू काढायचे, पुट करायचे व्हॅल्यू. चला 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 सुरुवात करा. चला आजचा क्वेश्चन बघूया. झालाय? चला 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 कुणाचं झालंय कम्प्लीट? चला बघूया आपण. बघा इथं काय दिलंय? टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. फक्त ऍक्टिव्हिटी दिली ऑलरेडी. ऍक्टिव्हिटी मध्ये रिकाम्या जागा फक्त भरायच्या. फक्त पेपर मध्ये असं नाही करायचं नुसतं रिकाम्या जागाच लिहून यायचं. हे पूर्ण ऍक्टिव्हिटी लिहायची आणि जिथं जिथं रिकाम्या जागा लिहिल्या ना तिथं बॉक्स करायचा, तरच मार्क भेटेल. नाही तर एवढं लिहून यायचं नाही. ते एक्झामिनरला काय कळणार काय लिहिलंय तू आधीच? कळतंय? त्यामुळे म्हणायचं नाही सर एवढंच भरायला सांगितलंय, मार्क तर 2 दिली. ती नुसतं 4 मार्क बॉक्स लिहून नाहीच, आहे तसं व्यवस्थित लिहायचं. आणि जिथं जिथं बॉक्स आहे तिथं तिथं बॉक्स करायचा, उत्तर लिहू. चला बघा आता एक्सची व्हॅल्यू 1 पुट करायचं. करा पुट. बघा इथं 4 into x आहे ना, 4 into 1 इथं 1 पुट केलं. प्लस 5y इज इक्वल टू 19 आहे तसं. मग किती आलं? 4 into 1 4, बरोबर का? आता इथं त्यांनी डायरेक्ट एक्स स्किप केली. आपण काय करत होतो? हे 4 इकडे आणत होतो. मग इथं पण त्यांनी तेच केलंय. 19 आहे तसंच, मायनस हे प्लस 4 आहे, इकडे गेलं मायनस 4 होईल. आलं का? इथं बघा 19 मधून 4 केलं किती आलं? 15. मग बघा 15 divided 5 किती आलं? अरे ही तर मग माझा 1 लाइनरचा क्वेश्चन होता आणि ऍक्टिव्हिटी तर 2 मार्काला विचारला. म्हणजे किती? 3 वेळा रिपीट झाला. झाला का नाही? 3 वेळा रिपीट. म्हणजे एक क्वेश्चन 3 वेळा फक्त वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं का नाही? पहिल्यात x ची व्हॅल्यू काढायची होती, दुसऱ्यात y ची व्हॅल्यू काढायची होती, तिसऱ्यात तर ऍक्टिव्हिटी देऊन y ची व्हॅल्यू विचारली. कळतंय? म्हणजे क्वेश्चन तेच पुन्हा येत आहेत का? हेच तर खरी गंमत आहे. आपण क्वेश्चन पेपर काय करतो? बघतच नाही.
आणि आपल्याला वाटतो अवघड येतो पेपर. अरे अवघड काही नाही. आजकाल सांगतोय काय, पास होणं सोपं आहे, नापास होणं अवघड आहे. नापास स्वतः होत नाही ती पोरं, कारण येतंय ना भरपूर MCQ बघून लिहिली कोणाचे तरी, पण नाही बघून लिहायचं. कळतंय, अभ्यास करायचा स्वतःच. क्लिअर आहे? ठीक आहे, समजलं हे लेक्चर. राहिलेलं आपण लेक्चर कंटिन्यू करणार आहे पुढच्या लेक्चरला. ठीक आहे, समजते? ठीक आहे, ट्राय करायचा, सोडवण्याचा ट्राय करायचा. ठीक आहे, चला करूया बंद. थँक्यू.